नमस्कार. आज गुरुवार, आपण गुरुवार स्पेशल रेसिपी पाहणार आहोत. तर ही प्रसादाची रेसिपी आहे, गोड शिऱ्याची. तर साहित्य पाहूया. यासाठी लागणार आहे आपल्याला रवा, त्यानंतर साखर आणि एक मोठा कप दूध घेतलेला आहे. वेलची घेतलेली आहे, या वेलचीची आपण पूड करणार आहोत. त्याच्यानंतर बदामाचे काप आहेत, मी ते कापून घेतलेले आहे. त्यानंतर अर्धी वाटी तूप आहे आणि इथं आंब्याचं गर मी काढून घेतलेला आहे. आणि तुम्ही जर पाहिलं तर साखरेमध्ये आपण थोडंसं केशर ठेवलेलं आहे, ते आपल्याला इथे वापरायचं आहे. आणि अर्थातच प्रसादाचा शिरा म्हटलं की तुळशीपत्र. तर पहा, आपण रेसिपीला आता सुरुवात करूया. तर मी आता इथे तूप काढून घेतेय थोडंसं. हे पहा इथं मी आता हे जे मी बदामाचे काप घेतलेले ते मी इथे थोडेसे हलके फ्राय करतेय. हे थोडेसेच फ्राय करायचे आणि थोडं लक्ष ठेवायचं, हे जळण्याची शक्यता असते. तर गॅस अगदी मीडियम फ्लेमवर करायचा आहे आणि हे हलके आपल्याला थोडेसे तळायचे. त्यानंतर हे दूध आपण आता इथे गरम करायला ठेवलं. एका बाजूला रवा भाजून होईपर्यंत आपलं इथे दूध गरम होऊन जाईल. हे काप खूप लाल करायचे नसतात आपल्याला, मी लगेच ते काढून घेते. हे बघा, एवढाच रंग याला आला पाहिजे, यापेक्षा जास्त लाल नाही करायचं, त्याची चव बिघडते. इथे पहा, काढून घेतलेले आहेत आपण. आता मी यामध्ये रवा घालते. रवा गरम तुपात भाजला गेला तर तो खूप छान आणि खमंग भाजला जातो. बघा, अशी उकळी येते एक प्रकारे याला आणि लगेचच असं त्याला हलवायचंय आपल्याला छानसं. आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचंय छानपैकी. रवा जितका तुम्ही छान भाजाल तितका शिरा खूप सुंदर होतो. मी इथे बारीक रव्याचा वापर केलेला आहे. तुम्ही जाड रवा घेतलात तरीही चालेल. खरं तर जाड रव्यानंच शिरा खूप सुंदर होतो, परंतु आता माझ्याकडे बारीक रवा होता तर मी तो बारीक घेतलेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता, दुधाला एक छान अशी उकळी आलेली आहे आणि मी वरून आता त्यामध्ये केशर टाकलेला आहे. मी जो रवा आहे असा छानसा गोल्डन ब्राऊन रंगावर आता तो झालेला आहे. आता आपण यामध्ये दूध टाकणार आहे. हे पहा, इथे रवा छान झालाय आणि मी आता यामध्ये दूध घालून घेणार आहे. दूध मी घातलेलं आहे, पहा कसं खळखळ उकळतोय. यामध्ये साखर घातलेली आहे. ही साखर थोडीशी विरघळेपर्यंत 1च सेकंद आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचे. मी ते तुम्हाला झाकण काढून दाखवते. हे पहा, मस्त साखर त्यामध्ये विरघळलेली आहे. आणि आता आपण हे जे मँगोचं पल्प केलं होतं, म्हणजे हा मी आंबा थोडासा फिरून घेतलेला आहे गर काढून, तो मी यामध्ये घालतीये. खूप जास्त नाही, जेवढा शिऱ्याचं प्रमाण आहे त्यावरतीच तुम्हाला ते घालायचं. ठीक आहे. आता आपण थोडंसं याला हलवून घेऊया. थोडं मी याला हलवून घेते आता. पहा, इथे कुठेही गुठळ्या वगैरे राहिलेल्या नाहीयेत आणि सुंदर असं केशर दिसतंय शिऱ्यावरती. आम्ही थोडासा मऊसूत केलेला आहे. प्रसादाचा शिरा यातला तूप आळल्यानंतर तो घट्ट होतो, त्यामुळं मी या पद्धतीनं केलेलं आहे. पहा कसं मस्त मिक्स झालेलं आहे. आणि इथे आपण आता जे बदामाचे काप तळून घेतले होते ते घालूया. खूप सुंदर दिसतोय. गुरुवार स्पेशल रेसिपी आहे. इथे मी थोडेसे ड्राय पण राहिलेले बदामाचे कापही घालून घेते. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतोय हा. आणि अर्थातच 1-2 मिनिटांसाठी यावर मी पुन्हा झाकण ठेवून तो मी सर्व करायला घेते.
सुंदर दिसतोय शिरा, खूप छान लागतो. असा नक्की करून पहा. प्रसादामध्ये घरात काही सणवार असेल तर असा शिरा तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आता आपण सर्विंगला घेऊया. फ्रेंडींनो, रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या गुरुवार स्पेशल रेसिपीज तुम्ही पाहत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.